तुमच्या लक्षात येत आहे? आधीपासून ना आपल्याला काही गोष्टी अशा टाकून ठेवल्या आहेत. तर करिअर म्हणजे नोकरी, व्यवसाय याच्या पलीकडे काय असतं माहितीये? तुम्हाला तुम्हाला काय करावंसं वाटतं, आणि दुसरी गोष्ट तुमच्यात काय आहे. तुमच्यात काय याचा अर्थ समजतो? म्हणजे ही दिदी आणि मी वेगळा आहे, ही दिदी वेगळी आहे, ही दिदी वेगळी आहे, हे वेगळे आहेत, तुम्ही आपण सगळे वेगवेगळे आहोत बेटा, आपण सारखे नाही. जसं तुम्हाला सीओनी सांगितलं की मित्राने इन्स्ट्रुमेंटेशन घेतलं म्हणून त्यांनी इन्स्ट्रुमेंटेशन घेतलं. आपण आजपर्यंत हेच करतोय. आपण शाळा, कॉलेज, क्लास, करिअर निवडताना आपली मैत्रीण काय करते, आपला मित्र काय करतो, आपल्या सिनियरने काय केलं होतं, तेच आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे आपण फसतो. का माहितीये? आपण प्रत्येक जण वेगळे आहोत बेटा. माझ्यात काही कमतरता आहेत ज्या याच्यात नाहीत, ठीक आहे, आणि याच्यात काही कमतरता आहेत त्या माझ्यात नाही. आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी जबरदस्त आहे. लुक एट मी. मला आर्थिक व्यवहार आणि ते काम करायला मुळीच आवडत नाही आणि येत पण नाही. डू अंडरस्टँड? किंवा मला मशिनरी इथे काहीतरी जाऊन करावं, त्या लॅपटॉपला हात लावावा असं काहीच वाटत नाही कधीच. समजतं? म्हणजे काय, मी टेक्निकल याचा माणूस नाहीये, मी आर्थिक याचा माणूस नाहीये. तर मी इनोव्हेटिव्ह काहीतरी करणं, समाजासाठी करणं, काहीतरी कोणाला मदत लागते करणं, अशा याचा माणूस आहे. तर मी कसा माणूस आहे हे मी सुरुवातीला बघण्याचा प्रयत्न केला. समजतंय ना? म्हणजे तुम्हाला काय बघावं लागेल दीदी, तुमच्यात काय आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव माझे फार चांगले ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. ते म्हणतात आपल्या प्रत्येकात एक राजहंस दडलेला आहे. प्रत्येकात. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही फार भारी आहात. तू ग्रेट माणूस आहे यार. तुला कोणी सांगितलं होतं आजपर्यंत असं? खरं सांग की तू खूप ग्रेट माणूस आहे ना? नाही. नाही सांगितलं आहे. इकडे क्लोजअप घे. कुठे गेला? हा, येस. आता आपल्याला कोणी सांगत नाही की आपण फार ग्रेट आहोत. काहीतरी असं आपल्यात आहे ज्याच्यात आपण खूप ग्रेट आहोत. फार डायनॅमिझम आपल्यामध्ये आहे. पण आपल्याला हे न सांगता काय सांगितलं जातं, आपल्यात काय कम. मॅथ्स येतं का बे तुला? अभ्यासात बोंब नाही पडत? समजतं? हे येत नाही, ते येत नाही, पण निसर्गाने बेटा आपल्याला प्रत्येकाला काहीतरी छान गोष्ट दिलेली आहे. तर आजपासून काय करायचं, ती छान गोष्ट काय ते बघा. लुक एट मी. मी तुमच्याशी बोलताना किती कम्फर्टेबल आहे ना? भीती वाटते मला? तुम्हाला? हे महत्वाचं आहे. कोणालाच भीती वाटायला नको बोलताना. जेवढे मास्तर आले त्यांच्यासाठी सांगतो. ठीक आहे. आणि भीती न वाटता पण मुलं ऐकतात बरं का. हे मला का कम्फर्टेबल आहे माहितीये? हे जे स्किल आहे ना बेटा, संवाद साधण्याचं, समोरच्यासाठी काहीतरी करायचं, हे माझ्यात फार महत्वाचं आधीपासून आहे. हे मी ओळखलं. तुमच्या लक्षात येत आहे? आणि मग त्याप्रमाणे मी माझं करिअर निवडायला लागलो. म्हणून आज पहिली गोष्ट करायची, मुझे क्या आता है. मुझे क्या अच्छा लगता है ये बात है ही, लेकिन क्या आता है, कौन सी बात मैं बहुत ही सरल पद्धत से करता हूं. मला कोणती गोष्ट एकदम मस्त करतो मी एकदम, हे शोधा. जग गेलं उडत बेटा. तुम्हाला कोण काय सांगतंय याच्यात आता स्कोप आहे, ढमक्यात स्कोप आहे, ये अच्छा होता है, इससे जॉब लगता है, छोड़ दो. पहले ये ढूंढो मेरे में क्या अच्छा है. कोणतं काम करताना मी खूप सहज असते, मला खूप आनंद वाटतो. हे बघ मी हे काम करतोय, मी कसा वाटतोय तुम्हाला? व्हेरी हॅपी ना? ऐसा आहे की खुश? आज आज तुम्ही सगळे इथे जमले, तुम्हाला किती चांगलं वाटलं माहित नाही, पण मला तर फार टेन्शन आलं. असं काय बोलतोय मी तुम्हाला? लक्षात येते तुम्हाला? समजतं बेटा? तो ये क्यों कर रहा हूं मैं, पता है? मुझे ये अच्छा लगता है इसलिए मैं अच्छा कर रहा हूं काम. हे शोधा माझ्यात काय आणि मला काय आवडतं. आता आवडतं म्हणजे काय, आपल्याला दर आठवड्याला नवीन नवीन आवडतं. लक्षात येत आहे? सो ही स्टेज आमची पण होती, आम्ही शाळा कॉलेजला असताना, जशी तुमची आहे. पण ते इतकं फिरून आपलं मन कुठेतरी एका ठिकाणी बरोबर येतं, ज्याला म्हणतात पॅशन. म्हणजे आपल्याला काय खरंच आवडतं हे शोधायला एक तुम्हाला मी मस्त क्रायटेरिया देतो. तो क्रायटेरिया असा आहे, उठता बसता कुठेही गेलो तर त्याचीच आठवण येते, त्याला म्हणतात पॅशन. ऐसा और एक बारे में होता है, ठीक है, और ये इसी उम्र में होता है, समझ रहे हो? लेकिन अभी आपको सर ने बोला कि उसका ये समय नहीं है. फोकस होने का मतलब ये है कि जो मुझे करना है आज उसी पर मैं ध्यान दूंगा. ऐसी तो और 10 बातें आएंगी लेकिन मैं ध्यान नहीं दूंगा. तर बेटा तुम्हाला सतत काय डोळ्यासमोर येतं, तुम्हाला काय असं वाटतं की तुम्ही हे काम करतायत आणि ते व्हिज्युअलाइज करतात. दॅट इज कॉल्ड तुम्हाला काय आवडतं. तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय जमतं. कॉम्प्युटरला डिमांड आहे की नाही खूप, है ना? पण बाहेर काय डिमांड आहे याच्यापेक्षा
तुम्हाला काय डिमांड आतून येते बघा. मग तुम्ही सिव्हिल पण घेऊ शकतात इंजिनियरिंग मध्ये, मग तुम्ही आर्ट्स मध्ये तुम्ही ज्योग्राफी पण घेऊ शकता, क्योंकि वो आपको अच्छा लगता है तो आप बेस्ट क्वालिटी का ही करोगे, वो बिल्कुल बेस्ट क्वालिटी का. महेश्वर रेड्डी जी को आईपीएस ही होना था. जो मेरिट में आते हैं ना वो आईएएस लेते हैं, जनरली ट्रेंड ये होता है, ठीक है. जो मेरिट में आते हैं यूपीएससी में दे प्रेफर आईएएस. लेकिन उसमें भी कुछ लोग ऐसे पैशन के होते हैं, वो बोलते हैं नहीं मेरिट आया है लेकिन आईपीएस लूंगा. हमारी एक स्टूडेंट है इस साल, शी टॉप्ड इन फर्स्ट 50 एंड शी प्रेफर्ड आईएफएस. पैशन है कि मुझे बहुत सारे राष्ट्रों में जाकर मेरे देश के लिए काम करना है. शी कैन विज्युअलाइज हरसेल्फ वर्किंग लाइक दॅट. तर असं तुमचं पॅशन काय आहे ते तुम्हाला शोधायला लागेल, स्वतःवर काम करायला लागेल, तेव्हा तुम्ही करिअर निवडू शकाल. तुमच्या लक्षात येत आहे. मग ते हे पाय, हेच करिअर जर खूप महत्वाचं असतं तर मी जे काम करतोय ते का करतोय मला समजत नाही का? ओके, मेरा पैशन है सोशल वर्क एंड एजुकेशन, दैट्स इट. माय लाइफ इज दैट फॉर ओनली. ओके, सो सर्च फॉर यूअर्स. और लोग यदि कहेंगे नहीं नहीं ये गलत है, एंड इफ यू आर श्योर अबाउट इट, गो अहेड. डोंट लिसन पीपल. ऐसे ही लोगों का सुनो जो उसमें बेहतर काम कर रहे हैं और रॅशनल है. रॅशनल समजता है? जे लोक साधक बाधक विचार करून गायडन्स करतात त्यांच्याच ऐकत चला गोष्टी. काही लोक मोठ्या पदावरची मोठ्या वयाची सापडतील पण ते रॅशनल नसतात आणि आपल्याला वाटतं इतना बड़ा आदमी बोल रहा है, वो सिर्फ बड़ा हो गया है. ठीक आहे, तुम्हाला लक्षात येते. म्हणून तुम्हाला काय वाटतं ते आजपासून विचार करायला सुरुवात करा. राजेंद्रजींनी एक वाक्य बोलले होते, आजची तरुणाई पोटा पाण्याचा विचार करणारी नाही पाहिजे रे बाबा. निसर्गाने जन्माला घातलंय तर पोटा पाण्याची पण काळजी घेतली. डोंट वरी. तुम्ही फक्त काहीतरी तर हात हलवा, तुम्ही काहीतरी हालचाल करा, कुछ तो सोचो, कुछ तो करो. तो खाने पीने का प्रॉब्लेम हमारे देश में नहीं है. आता ती 10 रुपयाची योजना पण आली. मला लक्षात येत आहे. म्हणून आजपासून ना बेटा पोटा पाण्यासाठी नाही अभ्यास करायचा, एज्युकेशन घ्यायचं, डेव्हलप करायचं. हॅव युअर ड्रीम्स अँड पॅशन, यू विल गेट इट, बिलीव्ह मी. या स्टेजवर कर्डिले पण होते जे एकदम साधारण कॉलेजमधून पुढे आले, ठीक आहे, आणि मेरिटला असणारे पण होते. सगळे एका प्लॅटफॉर्मवर येतात नंतर. जे मी सांगतोय त्या मार्गाने विचार करायला लागतात. बिलीव्ह मी, यू आर एक्सलंट पर्सनॅलिटी, ईच वन ऑफ यू. तुम्ही कसे दिसतात, तुम्हाला किती मार्क आहे, फॉरगेट इट. बिलीव्ह मी, यू आर एक्सलंट पर्सन. परदेशी साहेबांना 65%. 65 को तो खडे भी नहीं करते आपण. अर्थात आपल्याला 56 ही नसतात, तो भाग वेगळा है. ठीक है, मास्तरों के लिए बोल रहा हूं, समझ सर. फॉरगेट मार्क्स, यू आर एन एक्सलंट पर्सन. दिस इज रिगार्डिंग करियर. ओके, एक. आणि बेटा जगातले सगळे करियर छान असतात, बिलीव्ह मी, बिलीव्ह मी. तुम्हाला जर कोणी सांगितलं ना इसको ज्यादा वैल्यू है, इसको कम वैल्यू है, दे आर लायर्स, झूठ बोल रहे हैं वो. इफ यू आर इन द फील्ड ऑफ योर पैशन, यू आर द ग्रेटेस्ट पर्सन. फॉरगेट पीपल, फॉरगेट पीपल. लोग तो कुछ भी करो कहेंगे, लोगों का काम है कहना. माझ्याकडे खूप सुंदर वाक्य आहे, तुम्हाला सांगतो. सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. छोड़ दो, लोग तो आपके बारे में अच्छा ही कहने वाले हैं. यू फॉलो योर हार्ट, योर पैशन. ठीक, दिस इज करियर. सब काम अच्छे होते हैं. आपको होटल डालना है, आपको बिजनेस करना है, आपको टीचर बनना है, आपको ऑफिसर बनना है, नो इशू, आप बनिए. लेकिन पूछिए 1000 बार क्या ये सही में मेरा पैशन है या एडजस्टमेंट के लिए कर रहा हूं. एडजस्टमेंट के लिए करोगे ना, यू आर गोइंग टू बी लायबिलिटी फॉर द नेशन. असेट बनना चाहिए हम सब युवाओं ने, समझ रहे हो. दिस इज रिगार्डिंग करियर. देखो मैं काउंसलर था, अभी तो मैं 12 साल हो गए फुल टाइम सोशल वर्क करता हूं, दूसरा कुछ नहीं करता. ओके, पहले मैं काउंसलर था, मुझे मिलने के लिए 10 मिनट काउंसलिंग के लिए 2000 रुपए फीस थी 12 साल पहले. करियर काउंसलर हूं मैं, अभी करता नहीं हूं वो काम ज्यादा. 2000 रुपए मुझे मिलने के लिए 10 मिनिट के लिए. मी पैशांचं काय सांगितलं, आपल्याला पैशांची भाषा फार छान समजते. मैंने कितना भी बोला कि मैं यूं कर रहा त्यों कर रहा, अरे तू कितना कमा रहा वो बोल पहले. ठीक है, वर्ल्ड अंडरस्टैंड द लैंग्वेज ऑफ मनी. तो मैं बोल रहा हूं पैसा कहीं भी मिलेगा, एक ही क्वालिटी उसके लिए जरूरी है, यू गिव द क्वालिटी थिंग. आप बेस्ट क्वालिटी का परफॉर्म करो, आपको जो चाहिए वो मिलेगा, जो चाहिए वो उतना पैसा मिलेगा, मान सम्मान भी मिलेगा. क्लियर. अभी इस करियर को ऐसे सोचते सोचते यदि आप कॉम्पिटिटिव पर आए कि यस
मुझे कॉम्पिटिटिव करना है। अभी यहां पर बहुत बड़ा आपको यानी सामना करना पड़ेगा। देखो, आपको आईएएस बनना है, आईपीएस बनना है, डिप्टी कलेक्टर बनना है, डीवाइस, आपको पता है, आपको उसके बारे में कुछ नहीं पता। देखो, हाँ, मैं आपको एक एग्जाम्पल बताता हूं। ऐसा समझ लो कि आपको एक ड्रेस लेने जाना है, ठीक है, यू वांट टू बाय अ ड्रेस, ठीक। तो आपकी दोस्त आपको फोन करेगी, मैंने यहां एक ड्रेस देखा, ले लूं, और आप बोलेंगे ले लो। ऐसा होगा? ऐसा कैसे होगा? फिर क्या करोगे आप? वो जाएगी उस दुकान में, बराबर है, आणि दुकानदाराला तो ड्रेस दे असं नाही म्हणणार, उसको बोलेंगे सब दिखाओ, पूरा माल दिखाओ मुझे, कितने ऑप्शंस है, राइट रॉन्ग। और उसके बाद सिर्फ ऑप्शन नहीं देखते हैं अपन, काय करतो माहितीये, अपन त्याला 1000 प्रश्न विचारतो। ये कॉटन का है क्या, इसका कलर उड़ तो नहीं जाएगा, ये फट तो नहीं जाएगा। वी आस्क क्वेश्चंस, एम आई राइट? उसके बाद क्या करते हैं हम? उसमें से 4-5 ड्रेस चुनते हैं और हम जाते हैं चेंजिंग रूम में, राइट? और एक एक ड्रेस ट्राई करके देखते हैं। इसका मतलब क्या है? ये मेरी दोस्त को जो ड्रेस अच्छा आ रहा है वो मुझे आएगा ही, ऐसा नहीं है। क्यों? वो अलग है, मैं, उसकी चॉइस अलग है, मेरी चॉइस, उसका नेचर, मेरा नेचर, इसलिए मैं मेरे एंगल से सोचूंगा। एम आई राइट? और उसके बाद आप वो ड्रेस लोगे। अभी मुझे बताओ, ऐसा करियर के बारे में किया है? आपको बनना है आईएएस, लेकिन अरे वो करता क्या है, उसका काम क्या है, उसकी रिस्पॉन्सिबिलिटीज क्या है, त्याचं जीवन कसं असतं, तो कशा प्रकारे जगतो, त्याला काय काय प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज बरोबर काय काय प्रकारचे चॅलेंजेस असतात, नेमका तो रोल काय असतो, मला ते किती सूट होतं। यू अंडरस्टँड? सूट होणं, ज्याला कोणाला थोडंसं बोलायला, रागवायला पण आवडत नाही समजा, हा? आणि त्या व्यक्तीला जर तुम्ही आयपीएस किंवा डीवायएसपी केला तर काय होणार? तो चोराकडे जाऊन काय म्हणत माहितीये का चोरी करतो बेटा तू? चोरी नाही करायची, माझी आई मला सांगायची, चोरी फार वाईट असते। तो चोर म्हणेल, अरे इसको किसने इधर बैठाया? यू अंडरस्टँड? चोराला कविता नाही ऐकवू शकत तुम्ही, चोराला तुम्हाला पायला फटका द्यावा लागणार, नाहीतर तो तुम्हाला पण टोपी घालणार। देशमुख साहेब, आय एम राईट? शेखर देशमुख साहेब आले, डीवायएसपी, वन ऑफ माय व्हेरी गुड फ्रेंड, त्यांना एकदा जोरदार टाळ्या देऊ आपण। सो आपके नेचर के अनुसार, आपके स्किल के अनुसार आपको करियर करना है। आप मुझे बताओगे ना, मुझे पुलिस डिपार्टमेंट में नहीं जाना था, अब समझ रहे हो, मुझे डॉक्टर नहीं बनना था, मेरे पिताजी डॉक्टर थे, क्यों नहीं बनना था? मेरे नेचर में नहीं बैठता है वो, मैं बैठे रहूंगा और जिसको तकलीफ है वो भी शारीरिक, वो मेरे पास आते रहेगा, मैं उसको दवाई दूंगा और चला जाएगा। नहीं, मुझे वो पैटर्न ठीक नहीं लगता था, मुझे ठीक, वो फील्ड अच्छा है, वो पैटर्न मेरे से रिलेट नहीं करता है। आप समझ रहे हो? तो ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बेटा काय प्रकारचं काम करावं लागतं, म्हणजे काय, थोडक्यात सांगतो, व्हॉट इज द वर्क प्रोफाईल? बोला, वर्क प्रोफाईल मोठ्याने, अजून मोठ्याने। कोणतंही करिअर निवडताना, हे आत्ता जो आवाज आला ना, असं आम्ही करायचो कॉलेजमध्ये असताना। एका मुलाने आता मोठा आवाज काढला, ठीक है, आणि त्याला ना असं फार भारी वाटलं असेल आता। तो मुझे भी ऐसा ही लगता था, मैं ऐसा ही करता था। 15 साल के बाद हमारा गेट टुगेदर हुआ कॉलेज का, सारे लड़के लड़कियां हम बैठे थे, 1 साल पहले की बात है। तो मैंने कहा कि देख मैं कैसा करता था ना, क्लासरूम में कैसे टीचर का मजाक उड़ाता था, आवाज निकालता था, सब हंसते थे, है ना। तो एक लड़की ने बोला, एक बताऊं तेरे को, आज बता ही देती हूं क्योंकि अभी तो बहुत समय गुजर चुका है, हम तेरे को बंदर कहते थे तब। तर आपल्याला वाटतं आपण काहीतरी स्मार्ट काम करतोय बेटा, तसं नसतं, लोक माकड समजतात आपल्याला। ओके, फॉरगेट इट। मुद्दा असा आहे, काहीही काम करा बेटा, वर्क प्रोफाईल काय ते आधी नीट समजून घ्या, काम काय प्रकारचं करायचंय, समजतंय? कारण ते काम जर तुमच्या नेचरनुसार आणि आवडीनुसार नसेल, यू वोंट बी एबल टू एन्जॉय इट। सी, आय एम एन्जॉयिंग माय वर्क, है ना, एन्जॉय करतोय ना मी, येस। काम असं पाहिजे की कामच नाही वाटलं पाहिजे, आणि म्हणून प्रशासनात काम करायचं म्हणजे काय करायचं ते समजून घ्यायला पाहिजे। तुम्ही या अधिकाऱ्यांना भेटा, खरंच बोला, तुम्ही ऑफिसला जाऊन बसा,
कुठे बसायचं? त्यांच्या टेबल समोर नाही बसायचं. त्यांना सांगा मला कॉर्नरला बसू द्या, ठीक आहे ना, आणि बस बघू द्या की काय चाललंय, आणि काही पाणी देणं वगैरे, काही वस्तू नेणं, फाईल, ते पण काम करतो आम्ही, पण आम्हाला बसू द्या तिथे, बघू द्या काय. लक्षात येतं बेटा? वर्क प्रोफाइल देखकर ही काम करना, बाद में नहीं तो बहुत पछताओगे. हे समजतंय? आता आपण येऊ, प्रशासकीय अधिकारी कोणी व्हायचं? तुम्ही आधीच सांगितलं कोणीही नाही व्हायचं, ठीक आहे. स्पेसिफिक जॉब रिक्वायरमेंट आहेत, त्याच्या 3 रिक्वायरमेंट आहेत बेटा. तुमच्यापैकी कोणाकोणाला असं वाटतं की आपण क्लास 1 ऑफिसर व्हावं? त्यांनी हात वर करा बरं. क्लास 1च व्हायचंय. 2 किंवा 3 होतील यांच्यापैकी. हा, ज्यांचे हात असे आहेत ते तर ते प्री पण नाही पास होत, मी तुम्हाला सांगतो. काही काही तर प्रीला पोचणार पण नाही. असे तुम्हाला संधिवात नावाचा आजार माहिती आहे? ठीक आहे. क्लास 1 किती लोकांना व्हायचंय? लुक ॲट माय हँड. यस, गुड. बेटा, अधिकारी व्हायला 3 गोष्टी पाहिजे असं मला वाटतं. पहिली गोष्ट, तुम्हाला जर लोकांच्या अडचणी सोडवण्याचं प्रचंड पॅशन किंवा प्रचंड इच्छा असेल तरच अधिकारी व्हा. तुम्हाला माहितीये का, हे जे अधिकारी होतात यांचं पण आता प्रोबेशन संपलंय. हे किती छान छान वाटतं ना आपल्याला. क्या बात आहे यार, है ना? वर्दी बिरदा एकदम जोरदार. तुम्हाला माहिती त्यांचं काम काय असतं दिवसभर? त्यांना दिवसभर किमान 25 प्रॉब्लेम समोर येतात, जे कधीच आलेले नसतात बऱ्याच वेळा, आणि असे एकदम आयटम लोक घेऊन येतात ते प्रॉब्लेम, ठीक आहे. गंडवायलाच बसलेले असतात आपले अनेक लोक, किंवा असे अत्यंत हालाखीतले लोक येतात की त्यांना कुठलंच सोल्युशन नसतं आणि ते तुमच्याकडे आशेने बघत असतात की कुछ तो करो हमारे लिए. समजतंय? आणि असे प्रॉब्लेम्स बेटा तुम्हाला सोडवायचे रोज 25. आता हे कोण करू शकेल? ज्याला मनापासून वाटतं की यार किसी के प्रॉब्लेम सॉल्व होने चाहिए रात दिन, नाहीतर तुम्ही कंटाळून जाल. म्हणजे तुम्ही कमिशनर झाले, कलेक्टर झाले आणि असे बसले ऑफिसमध्ये, बेल वाजून, पाणी, ठीक, पाणी बिनी आ गया. तुम्ही पहिला दिवस आहे ना, तुम्हाला असं वाटेल क्या बात आहे. तुम्ही जॉईन झाल्या ना, एक 15-20 लोकांचा जत्था येईल तुम्हाला भेटायला, ठीक. काही महिला, काही पुरुष, ओके. 10-15 लोग आएंगे. तो एक के हाथ में क्या रहेगा पता है? 2-4 लोगों के हाथ में, उनमें असं बाटलीत पाणी असेल, ते घेऊन येतील तुमच्यासाठी पाणी, ठीक आहे. आणि ते गढूळ पाणी असेल, ठीक. आणि ते तुम्हाला काय म्हणतील माहितीये? साहेब ये पी के दिखाओ. तर ते दिसेलच तुम्हाला गढूळ. ते म्हणे हे कौन आहे, क्यों लाए पानी, ऐसा पानी पीऊंगा मैं. फिर वो आपको बताएंगे हम ऐसा ही पानी पीते. समजलं? आता याच्यापेक्षा दुसरा गट अजून भयानक. ते टमरेल घेऊन येतील. टमरेल पता है? वॉशरूम जाने के लिए गांव तरफ वॉशरूम नहीं होते, तो एक डब्बा लेके बाहर जाना पड़ता है. आप समझ रहे हो? तो वो चंद्रपूर शहर आहे ना, त्याच्या कॉर्पोरेशनच्या हद्दीतल्या झोपडपट्टीतले लोक तुमच्याकडे टमरेल घेऊन येतील आणि तुम्ही मॅडम तिथे कलेक्टर बसलेले असतील आणि ते तुम्हाला काय सांगतील माहितीये? मैडम हम जिधर जाते उधर जाके दिखाओ. समजतंय का मी काय म्हणतो बेटा? तुम्ही जर अशा फॅन्सी आयडिया घेऊन याल ना, मध्यमवर्गीय, उच्च मध्य, इंग्लिश मीडियम सगळ्या याच्यातून, की आपण अधिकारी असं छान 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 ऐसा छान 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 बहुत कम होता है. चैलेंजेस है, दैट्स व्हाई दैट पोस्ट हैज व्हॅल्यू. तुम्हाला हजारो लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तिथे बसवलंय. लक्षात येतंय? दिस इज द प्रोफाईल. हे तर रेग्युलर पुढच्या 10 वर्षात लोकांना प्रॉब्लेम होऊ नये आणि आपलं डेव्हलपमेंट होईल असा विचार करून, विजन दाखवून काम करणारे लोक प्रशासनात लागतात. ते अधिकारी असो की क्लरिकल ग्रेडला असो, असे लोक जर तिथे आले बेटा तर आपल्या भारताचा विकास होईल. अदरवाईज घोषणा देऊन भारताचा विकास होत नाही. कारण काम करणारे लोक या विजनने नसतील तर ते फक्त काम करत राहतील. कोणासाठी माहितीये? स्वतःसाठी. मी कायम म्हणतो प्रशासनात 2 प्रकारचे लोक असतात. एक असतात खऱ्या अर्थाने ज्यांना म्हणजे मनापासून कणव वाटते की लोगों का भला होना चाहिए यार मेरी वजह से, समझ रहे हो? आणि दुसरे असतात रोजगार हमी योजना. यू अंडरस्टँड? याचा अर्थ काय माहितीये? म्हणजे माझ्या रोजगाराची हमी शासनात असल्यामुळे मी आलोय. आता मला आयुष्यात प्रॉब्लेम, लोकांचे प्रॉब्लेम झाले या आल्यामुळे. सो आपको सही में लगता है लोगों की सेवा करे तो आना है.
ठीक। दूसरा, जिसको बहुत काम करने की इच्छा है उसी ने आना है। देशमुख साहेबांना, शेखर साहेबांना विचारा तुम्ही, पागल जैसा काम होता है, पागल समझते, पागल जैसा काम करना पड़ता है। आप समझ लो 18 घंटे 24 घंटे, वो काम का प्रोफाइल ही वैसा है। तर तुम्हाला आवडतं का असं काम करायला, तर इकडे या, नाहीतर येऊ, हाँ किसी ने बुलाया नहीं अपने को। त्या कामाची गरज अशी बेटा, प्रचंड हार्डवर्क। और वो कौन कर सकता है पता है? जिसको वो अच्छा लगता है। आप समझ रहे हो? जिसको अच्छा लगता है, जिसको नहीं लगता है तो जर करायला गेला ना ते, तर तो कायम चेहरा, तुम्हाला प्रशासनात अर्धी लोक चेहरा उतरलेली दिसतील बघा। तुम्ही गेले कधी ऑफिसला? जरा क्लोजअप घे, कुठे क्लोजअप? क्या है, क्या काम था? नहीं है, बाहर गए था, बाद में आना। ये रोजगार हम ही है। मैं काम करने की इच्छा नहीं, लेकिन अभी पगार पानी मिलता है, फिर दूसरे कोई लेंगा नहीं अपने को, तो बैठो। आणि लोकांना येऊन त्रास देत असते। आणि काही लोक कसे भेटतात माहितीये, या आइए आइए बैठिए, पानी लेंगे आप। हाँ, मन में होता है अरे तेरी वजह से मैं हूं यहां पर, तू नहीं होता तो मेरे को तो जॉब ही नहीं मिलता। ये आप समझ रहे हो मैं क्या बोल रहा हूं? जिसको काम करना है, जिसको लोगों के लिए कुछ करना है। आणि तिसरी गोष्ट, ज्यांना चॅलेंजेस आवडतात बेटा त्यांनीच इकडे या। ज्यांना असं निवांत आयुष्य घालवायचंय ते तर कुठेच जात नाही, असं होत नाही कुठे, पण त्यांनी तर मुळीच इकडे येऊ नका। बिकॉज एव्हरी डे यू हॅव चॅलेंजेस, डिफरंट काइंड ऑफ चॅलेंजेस। आता समजा आम्ही मास्तर आहोत, ठीक आहे, आपले चॅलेंजेस सारखे असतात दररोज, आहे की नाही? म्हणजे त्यातले त्यात काय येतील येऊन येऊन 2 3 4 प्रकारचे चॅलेंजेस। यांचे चॅलेंजेस यांनाच माहित नाही उद्या काय येणार आहे, आणि ते रोज येतात। तर माझ्या आपल्यासारख्याला ते आवडेल तर या, आणि तुम्हाला आवडत असेल ना, यू विल एन्जॉय लाईक एनिथिंग। समजतंय? त्या 3 गोष्टी असेल तर या। आणि चौथी गोष्ट त्यांनी सांगितली, परसिव्हिअरन्स। इकडे काहींना 1 वर्ष लागतं पास व्हायला, काहींना 2, काहींना 3, काहींना 4, काहींना पंचवार्षिक। पंचवार्षिक योजना माहिती आहे, 5th इयर प्लॅन। आता ते का लागतं, तर जोपर्यंत तुम्ही स्वतःला त्या परीक्षेच्या रिक्वायरमेंट प्रमाणे घडवत नाही तोपर्यंत ती तुम्हाला पास नाही करत। ये अच्छा है या बुरा? अच्छा है ना? तुम्हाला लक्षात येते ना? जी गरज आहे ती तुम्ही जर पूर्ण करत नाहीये, 10 रुपयाची वस्तू आहे आणि तुमच्याकडे 7 रुपये, तो देईल का तुम्हाला? नाही, तो काय म्हणेल, अजून 3 घेऊन या। हा, तुम्ही जर 10 आणले तर देऊन टाकणार। तसं आहे, परीक्षेला या 10 गोष्टी पाहिजे, त्या तुमच्यात आल्या, तुमच्या पर्सनॅलिटीज, तुमच्या थॉट प्रोसेस मध्ये आणि तुमच्या अकॅडमिक्स मध्ये, तर ती तुम्हाला पास करणार। थोडंसंही बाकी राहिलं तर ते म्हणतील अगली बार आओ, पुन्हा पहिला गेअर, दुसरा गेअर, तिसरा गेअर। यू अंडरस्टँड? मग हे करायला काय लागतं माहितीये का? स्वतःच्या आवडीवर आणि स्वतःवर प्रचंड विश्वास, की अरे मैं तो करके रहूंगा और उसके लिए जितना कष्ट करना पड़ेगा ना मैं करूंगा। असं ज्याचं पर्सनॅलिटी आहे त्यानेच इकडे यायचं। आता तुमच्यापैकी जर काही असे असतील, समजा तुम्ही फेल झालात आणि तुम्ही 4-4 दिवस रडताय, कसं काय झालं, अशा कमजोर दिलवाल्यांसाठी ही परीक्षा नाही। आय एम टेलिंग यू फॅक्ट्स, जे तुम्हाला कोणत्या पुस्तकात मिळणार नाही। इथे असा मजबूत दिलवाले लोक लागते, कितीही फटके पडले, कितीही प्रॉब्लेम आले ताशे सामोरे जाणारे। आणि तुम्ही एक विषय राहिला आणि 1 वर्ष डाऊन आणि तुम्ही बोंबलत असाल, डोंट कम हिअर। इथे मेरिटला, ग्रॅज्युएशन पर्यंत मेरिटला आलेले मुलं फेल होतात पहिल्यांदा, किंवा त्यांना क्वालिफाय ते होत नाही। फेल शब्द बरोबर नाहीये, दे डोंट गेट क्वालिफाय। समजलं? फेलचा अर्थ काय कोण सांगेल? नापास झाले, नापास। फेलचा अर्थ नापास नाहीये। फेलचा अर्थ आहे तुम्ही बराच पुढे आलेला आहात पण थोडा अजून बाकी आहे। मी काय बोललो लक्षात आलं? फेल म्हणजे तुम्ही मूर्ख आहात, बावळट आहात, मंद आहात, तुम्हाला अक्कल नाही, तुम्हारी लायकी नाही, असं काहीच होत नाही। फेलचा अर्थ असा आहे बेटा की जे मिळवायचं होतं तिथपर्यंत जायला तुम्ही कमी पडतायत, और थोडा ट्राय करो। समजतंय? तर ज्याला अशी हिम्मत आहे ना, कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अर्थ समजतो तुम्हाला? जिथे स्पर्धा आहे, काय शाळा कॉलेजला स्पर्धा असते नसते? हो काय हो? सुदैवाने दुर्दैवाने असं झालंय, आपण बिना स्पर्धेचे काहीच नाही केलं तरी पास होऊन जातो ग्रॅज्युएशन पर्यंत। थोडा बहुत किया तो बहुत हो गया। असं
स्पिरिट नसतं, अशी स्पर्धा नसते की कुछ करना है. इथे कंप्लीट स्पर्धा असते. आणि स्पर्धेचा सोपा अर्थ बघा, नीट लक्षात घ्या. 500 पोस्ट असतात असं समजून घ्या, आणि त्याच्यासाठी 2 लाख लोक प्रयत्न करतात. समजतंय? आणि त्या 2 लाखांना हे 500ची पोस्ट पाहिजे एक. त्याला काय म्हणतात? स्पर्धा. बरं, मग हे चॅलेंजिंग असेल की नाही? असणार आहे. मग हे माहिती करून घ्या की हे साधं सोपं काम नाहीये. तुमच्यापैकी ग्रॅज्युएशनला कोण कोण आहे? हातवर करा. बदल होतोय हळूहळू. हात खाली करा. मला सांगा, आता ग्रॅज्युएशन, मी पण आर्ट्स केलेलं आहे, असं फार काही करावं लागतं का पास व्हायला? नहीं म्हणताय? खरं आहे. आणि ते इट्स फॅक्ट. ऐसा बहुत कुछ नहीं करना पड़ता ना. समजतंय ना? इकडे असं आहे बेटा, इकडे त्या 500 पोस्ट असल्यामुळे इतना काम करना पड़ता है क्योंकि इतने लोग उसके लिए काम कर रहे हैं. अब समझ रहे हो? इट्स अ कॉम्पिटिशन. आणि तो कॉम्पिटेटिव्ह फील येण्यासाठी तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट करावी लागते, जी व्याख्यानांमध्ये सगळीकडे सांगितली जाते. त्याचा मी तुम्हाला अर्थ सांगतो. प्रचंड कष्ट. आणि मी तुम्हाला फॅक्ट सांगतो. तुम्हाला राग नाही येणार ना मी खरं बोललो तर? नाही आला तरी मला काही फरक पडत नाही. ठीक आहे? आपल्या पिढीला ना बेटा, आपल्या पिढीला अभ्यास करण्याची सवय नाही राहिली कंसिस्टेंटली. कंसिस्टेंटली समजतं? आप में से ऐसा कौन है जो जून से लेकर एप्रिल तक, ईयर असतं ना पूर्ण, ते जून ते एप्रिल रोज 4 तास अभ्यास करतंय? अशा लोकांनी हातवर करा. तुमच्या आईची शपथ घेऊन हातवर करायचा. खोटं बोलायचं नाही. 1 2 3 3.5 4 5 6 7 8. काय को बैठा रहा है तुमको इधर? एक भी नहीं? ठीक आहे, हात खाली. बेटा, कॉम्पिटेटिव्ह पास न होण्याचं किंवा क्वालिफाय न करण्याचं पहिलं मेजर कारण हे, आपल्याला सवयच नसते. तुम्हाला रोज व्यायाम करण्याची सवय नाही, तर तुम्ही अचानक भरपूर व्यायाम करू शकता? नाही करू शकत. आपण किती अभ्यास करतो सध्या? 1 महिना. शेवटचा 1 महिना अभ्यास करणारे किती लोक आहे परीक्षेच्या आधी? तुमच्या आईची शपथ घेऊन हातवर करा. हे देखो, हे देखो, हे देखो. आणि आपण बोलते विदर्भ पीछे है. हाथ खाली करा. बेटा, तुमच्यामध्ये मी पण होतो. बिलीव मी, मैंने यही किया था, लेकिन मेरी जिंदगी बदल गई. अशाच एका व्याख्यानात मी बसलो होतो आणि एक पुस्तक वाचलं मी नंतर. माय लाईफ चेंज्ड. मी त्याच्यानंतर बेटा 3 वर्ष युनिव्हर्सिटी टॉपर आलो. आणि अगोदर मला 53 58 53 58 असे मार्क होते. बेसिक प्रॉब्लम क्या है? हर दिन मेहनत करने की आदत नहीं रही. और कॉम्पिटिटिव में हर दिन कम से कम 8 घंटा लगेगा. कितना? कम से कम 8 घंटा आफ्टर ग्रेजुएशन. ओके, कम से कम. और कितने दिन? 365 गुणिले 2 3 4 तुम्हाला जे पाहिजे ते. एव्हरी डे. एक पण दिवस नाही. कोणी मेलं मरू द्या, जाऊ नका तुम्ही. काय का आपल्या, तुम्ही गेले नाही तर ते जाणार नाही का? हर दिन. अभी ये आदत हमें नहीं है, इसलिए प्रॉब्लम है. आप समझ रहे हो? तो हमें वो आदत डालनी होगी आज से. और ये नहीं करोगे बेटा तो कोई फील्ड में आप सक्सेसफुल नहीं बन सकते. डू यू अंडरस्टैंड? तो कॉम्पिटिटिव करना है तो ये पूरी बातें पहले समझो, फिर आओ, वरना मत आओ. 2 प्रश्न कॉम्पिटिटिव्ह करणाऱ्या मुला मुलींच्या मनात कायम येतात. कायम. बघा तुमच्यापैकी किती लोकांना येतात. पहिला सवाल, मेरा क्या होगा? म्हणजे मी जे अभ्यास करतोय माझं होणार की नाही. दुसरा प्रश्न, माझं नाही झालं तर कसं होणार? याचा अर्थ माहितीये काय? आमच्या मनात हे पक्क केलंय आम्ही की आमचं होणार नाहीये. और उसके बाद मेरे कितने हाल पडेंगे याच्याबद्दल आपण आत्ता विचार करतोय. अजून परीक्षा पण नाही दिली आपण. अभ्यास करताना मुलांच्या मनात 2 प्रश्न कायम असतात. एक, माझं सिलेक्शन होणार की नाही, आणि दुसरं, माझं सिलेक्शन नाही झालं तर मग माझं भवितव्य काय असणार. तुम्हाला खरं सांगू, ज्या लोकांच्या मनात कोणतंही काम करताना हे 2 प्रश्न असतात त्यांचा रिझल्ट हा कायम फेल असतो. कायम फेल. आजपासून हे सोडून द्या बेटा की मेरा होगा या नहीं होगा. अब मुझे बताओ, तुम्ही पास होणार की नाही होणार हे कशावरून ठरणार? कशावरून ठरणार? अनेक मुलं मला विचारतात, सर मेरा फर्स्ट अटेम्प्ट में होगा क्या? अभ्यास कोण करताय? तुम्ही करताय. आणि तुम्ही पास होणार की नाही मी सांगणार?
बेटा तुम्ही जर ते केलं तर तुम्ही नक्की होणार आहे, गॅरंटी आहे, गॅरंटी. मी तुम्हाला सांगितलं उभं राहा, उभं राहा ना, बरोबर. आता बस खाली. आता मला सांग, तू उभी राहू शकते की नाही? हे कोण सांगेल? तू सांगशील. बरं, उभं राहण्यासाठी काय करावं लागलं तुला? काहीच नाही. काहीच नाही. कसं काय? दोन गोष्टी घडल्या बघा. दिस इज आय एम गिव्हिंग यू ऍक्सेस टू सक्सेस. दोन गोष्टी घडतात. पहिली गोष्ट अशी घडते की तुम्ही मनात पहिल्यांदा ठरवतात मला उभं राहायचंय. तू ठरवलं ना? तिने जर ठरवलं असतं ना उभंच राहायचं नाही, तर आपल्याकडे जनरल पॅटर्न असा असतो, मी सांगितलं उभं राहा, खलास. मनातूनच ठरवलंय आपल्याला उभं राहायचं नाही. तिने काय केलं माहितीये? तिने पहिल्यांदा हे ठरवलं मुझे खड़ा रहना है. दूसरी बात क्या थी पता है मन में? मैं खड़ा हो सकती हूं, मी उभं राहू शकते, मला उभं राहायचं आहे. आणि नंतर तिने तिच्या शरीराला एक आदेश दिला. काय आदेश दिला माहितीये? उठ. तू नाही, तिने आदेश दिला. आदेश काय दिला? चल खडा हो, खडी हो. आणि ते गेल्यानंतर तो तिच्या पायात, गुडघ्यात, कमरेत, मेंदूत सगळीकडे जाऊन ती पुढच्या सेकंदाला उभी राहिली. जगामध्ये बेटा काहीही करायचं असेल, दिस इज द ओनली प्रोसिजर. तुम्हाला इकडे ठरवावं लागेल की मी करू शकते, मी करणार आहे. त्याच्यासाठी जे करावं लागेल ना ते मी शिकेल, पण मी करू शकते, मी करणार आहे. आणि ऍक्शन घ्यायला सुरुवात करायची. तू जर नुसता विचार केला असता तर तू उभी राहिली असती. तिने काय केलं? शी टूक ऍक्शन. म्हणजे काय करावं लागतं जगात? तुम्हाला काहीही मिळवायचं असेल, कोणती कॉम्पिटेटिव्ह पास करायची असेल, एक आधी इकडे विचार करायला लागेल. विचार कोणता? एक, मी करू शकते. आणि दुसरा, मला आत्ता ते करायला सुरुवात करायची आहे. हा विचार केला. आता याच्या उलट विचार आपण करतो, मी करू शकेल, मेरे को तो नहीं लगता. आणि ऍक्शन घेण्याची वेळ आली की ग्रामीण आदिवासी मुलं काय करतात माहितीये? समजा मी उभं राहिलीच, लोग क्या कहेंगे? सब मेरे और देखेंगे, सब मेरे पर हंसेंगे, उससे अच्छा बैठे रहो. खरंय ना? असंच असतं ना? म्हणजे आपण विचार पण चुकीचा करतो आणि ऍक्शन घेण्याच्या वेळेस पण आपण चुकीचाच पुन्हा विचार करतो, ऍक्शन घेत नाही. बेटा तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, तुम्ही पहिला विचार हा करायचा, लुक ॲट मी, आय एम गिव्हिंग यू मंत्रा. तुम्ही काही करा आयुष्यात, एस्पेशली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. ही एक्झाम मी पास होणार आहे, म्हणा माझ्या मागे. पुन्हा, ही एक्झाम मी पास होणार आहे. मी ही एक्झाम पास होण्यासाठी ज्या ज्या गरजा आहे त्या पूर्ण करणार आहे. आणि मी पास होऊ शकते कारण मी माणूस आहे. फक्त ह्युमन बिईंग म्हणजे माणसाला अशी अशी शक्ती मिळाली बेटा की ती व्यक्ती विचार करू शकते आणि ते प्रत्यक्षात आणू शकते. तुम्ही मांजराला असं काही करताना बघितलंय का? मांजर, उंदीर, ढेकूण, नथिंग डुईंग, ओनली ह्युमन बिईंग. पण तुम्ही ठरवलं काय पण करू शकतात, काय पण. मी तुम्हाला एक मस्त व्हिडिओ दाखवतो, त्याच्यावरून तुम्हाला हे आठवेल. आताचा मुद्दा काय समजतंय सगळ्यांना? मी तुम्हाला फालतू आश्वासनं देत नाहीये. मी तुम्हाला एक मुद्दा सांगतोय, आज इथून घेऊन जा घरी. तुम्ही काय पण करू शकता, काय पण. तुम्ही जो विचार केला तो तुम्ही आणू शकता. तुम्हाला माहिती आहे मोबाईल नावाचा ऍपरेटस 25 वर्षापूर्वी नव्हता जगामध्ये. तुम्हाला माहिती आहे? नव्हता, कधीच नव्हता. काही लोकांनी असा विचार केला, ऐसा हो सकता है और मैं करूंगा, ऐसा हो सकता है और मुझे ये करना है. त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्याच्यातून मोबाईलचा शोध लागलाय. तुम्ही जर ठरवलं ना, जे कधीच केलं नाही. तू व्याख्यान दिलंय का कधी? नाही. आणि आता मनात काय माहिती हिच्या? मी व्याख्यान देऊ शकत. आपल्या मनात काय असतं? मी व्याख्यान देऊ शकत नाही कारण मी ते कधी दिलेलं नाही आणि मला भीती वाटते. बरोबर? पण तुम्हाला मी आज जे सांगतोय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, घरी लिहून ठेवा. तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही करू शकतात अशी ताकद मुळातच तुम्हाला दिली बेटा निसर्गाने. त्याच्यासाठी वेगळा पेन ड्राईव्ह लावण्याची गरज नाही. तुम्ही कोणी पण असा इथे बसलेले, कोणी पण, तुम्ही जर ठरवलं ना करायचंय आणि त्याच्यासाठी जर तुम्ही झोकून दिलं 100%, तर तुम्ही काय पण करू शकता, काय पण चमत्कार करू शकतात. आणि हे तुम्ही म्हणजे एनी ह्युमन बिईंग, एनी ह्युमन बिईंग.
तर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह पास होऊ शकतात. तुम्ही जर मनात शंका घेऊन आणि भीती ठेवून कॉम्पिटिटिव्ह देणार असाल तर आजच निर्णय घ्या, द्यायच्या नाही परीक्षा. आणि द्यायच्याच असतील तर वाक्य ठरलेले, मी पास होणार आहे, त्याच्यासाठी व्हॉट एव्हर इज रिक्वायर्ड आय एम गोइंग टू डिलिव्हर, वेदर नाव ऑर लेटर, आय विल डू इट अँड दॅट्स इट. आणि तिसरा प्रश्न असतो, जर तरीही पास नाहीच झालं तर काय करणार? असं असतं ना, तुम्हाला लोक जास्त विचारतील, 2 बार दिया, 3 बार दिया, 4 बार दिया आणि परत नापास झाली, मग काय करणार? काय करायचं सांगू? काही नाही, नवीन उत्तम मार्ग अजून निवडायचा. जर ते इतकं करून होत नाहीये याचा अर्थ बेटा ते मला सूट नाही होते, माझ्या पर्सनॅलिटीला, माझ्या आतापर्यंत मी जे काही केलंय त्याला ते सूट होत नाहीये. म्हणजे काहीतरी अजून बेस्ट आहे जे तुम्हाला सूट होऊ शकतं. तुम्हाला एक ड्रेस नाही झाला तुम्हाला बॉडीला फिट, याचा अर्थ काय? हा ड्रेस सूट नाही होत, मग काय काही करावं लागेल ना दुसरं. हा दुसरा ड्रेस सूट होईल मला. तुम्हाला लक्षात येत आहे? एका मित्राबरोबर भांडण झालं, 2 वर्ष चांगली मैत्री असताना, याचा अर्थ काय? तो बावळट आहे का तुम्ही बावळट आहे ना, उसके साथ आपका मैच नहीं हो रहा है, इसका मतलब किसी के साथ मैच होगा. तर नाही झालं 3 वर्ष 4 वर्ष करून, तर सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा बेटा, हे वर्ष वाया जात नाहीत. तुम्ही या 2-3 वर्षामध्ये जे काही कमवतात तुमची पर्सनॅलिटी म्हणून, प्रचंड अभ्यास करणं, प्लॅनिंग करणं, त्याच्यातून काहीतरी अडचणी येतील त्याच्यावर मात करणं, भरपूर नॉलेज जमा करणं, या आधारे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात नंतर जा बेटा, यू विल परफॉर्म बेटर दॅन अदर्स. बिलीव्ह मी, आय हॅव 1 लाख सच एक्झाम्पल्स. हे अशी मानसिकता करून कॉम्पिटिटिव्ह मध्ये यायचं, नाहीतर तुम्ही फ्रस्ट्रेट होतायत, रडतायत आणि मग तुम्हाला फार वाईट वाटतंय. ऐसे लोगों का कामी नहीं है ये. आप समझ गए? आपल्याला गणित इंग्लिश म्हटलं म्हणजे अंगावर काटा येते. वो छोड़ के बात करो, वो सब्जेक्ट कहा नहीं है वही काम करेंगे हम. आणि सगळ्या सेंट्रलच्या बेटा 50-50 हजार पोस्ट भरल्या जात आहेत. किती? हा, आणि आम्ही 1000 पोस्ट युपीएससीच्या आणि 1000 पोस्ट एमपीएससीच्या, एवढ्यासाठी अख्खी लाखो लोक दुसरं काहीच करत नाहीये. आणि का? इंग्लिश, मॅथ्स आणि रिझनिंग. मला खरं सांगा, किती लोकांना मॅथ्स कठीण वाटतं? तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा किती आहे बघू. बाप, मॅथ्स निवडून येईल वाटलं उभं राहिलं तर. ठीक आहे, कोणताही पक्ष द्या. हा, किती लोकांना इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे? किती कठीण वाटतं इंग्लिश? हात वर करा बरं जरा. तिचा पाठिंबा पाहिजे तुला? नाही, ओके. इंग्लिश, ओके, हात खाली. या 3 विषयांनी बेटा त्याच्या बाबतीत आपण जी मनात भीती घातली आहे त्याच्याने आपलं नुकसान झालंय. आजपासून लक्षात ठेवा, आपल्याला स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा द्यायच्या. क्लास 1च्या येतात, क्लास 2च्या येतात, क्लास 3च्या येतात. माझा एक मित्र आता जॉईंट कमिशनर इन्कम टॅक्स आहे, जॉईंट आहे का ऍडिशनल आहे काय माहिती, इन्कम टॅक्सला एक मराठी माणूस क्लास 2 क्लास 3 सापडत नाही. एक. म्हणजे आपल्याला बाकीच्या माणसांबद्दल मुळीच वाईट भाव नाही, आपले सगळे, सगळ्या जगातले लोक आपले, भारतातले नाही. अरे पण आपण पण जाऊ शकतो ना. एक पण मराठी सापडत नाही, एक पण महाजन, पाटील, आमिडवार, एक पण नाही. ठीक आहे, तर आपण द्यायला सुरुवात करा. सिलेबस सेम आहे, फक्त इंग्लिश, मॅथ्स, रिझनिंगला 25 किंवा 50 मार्क्स आहेत. आता तुम्हाला ज्यांना काहीही कठीण वाटतं अशा लोकांसाठी सांगतो, नीट ऐका. तुम्हाला कोणतीही गोष्ट कठीण वाटते म्हणून जर तुम्ही येणार नसाल, करणार नसाल, तर कॉम्पिटिटिव्ह हे तुमचं फील्डच नाही आहे. म्हणजे ही मानसिकता जर तुम्ही बदलवली नाही बेटा, तर तुम्ही कॉम्पिटिटिव्हला लायकच नाही असा त्याचा अर्थ होतो. आपली मानसिकता अशी लागेल की मी वाटेल ते शिकू शकतो आणि ठरवलं तर करू शकतो. हे का पाहिजे असं? कारण काम करताना हे असंच्या असा अप्रोच लागतो. आता यांनी जर सांगितलं दरोड्याच्या याच्यात बुवा आपल्याला जमत नाही, आपण काम करणार नाही, ऐसे चलेगा? तर देशमुख साहेब दरोडे सोडून बोला, आपल्याला दरोड्याचं काम कर, ऐसे चलेगा? जे काम येणार ते मी शिकेल, ते अवगत करेल आणि मी करून दाखवेल, याला म्हणतात बेटा लीडरशिप. आणि तेच कॉम्पिटिटिव्ह मध्ये लागतं. समजतं? गणित आपल्याला का अवघड जातं मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो आणि संपवतो. कठीण म्हणजे काय माहिती का तुम्हाला? कठीण म्हणजे काय? डिफिकल्ट, हार्ड. आपण काय समानार्थी शब्दांच्या भेंड्या खेळतोय का? कठीणचा एकच अर्थ आहे, काय माहितीये? आपल्याला जे येत नाही,
आपल्याला जे जमत नाही, हे सगळे चुकीचे अर्थ आहेत. मला एक सांगा, तुमच्यापैकी सायकल किती लोकांना सोपी वाटते चालवायला? हात खाली करा. विमान? ओ ते असं नाही. हो नाही. आता विमान कठीण वाटते ना आपल्याला. आता मला सांगा कठीणचा अर्थ काय? हा, कधी केलं नाही. क्या बात है, तिच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. ए देख भैया, सबसे इंपॉर्टेंट बात बता रहा हूं, जे आपण करत नाही ते कठीण असतं. तुम्ही कुठेही हा नियम लावा, जगात एवढी सोपी व्याख्या तुम्हाला कोणी सांगणार नाही. जे आपण करत नाही ते कठीण असतं. तुझ्यासाठी हे काम कसं आहे, सोपं का कठीण? सोपं आहे. तुम्ही करता नाही? मी करू? मी का करू शकत नाही? कारण मी केलेलं नाही. आणि माझ्या डोक्यात पुन्हा काय व्हायरस गेलाय, अरे बहुत कॉम्प्लिकेटेड होता बापा हे. समजतं? माझ्या डोक्यात व्हायरस आहे, निगेटिव्हिटी आहे, आणि मी करून प्रयत्न पण नाही केलेला. एम आय राईट? पण हेच मी व्याख्यान देऊ शकतो. आता ते तुझ्यासाठी कसं आहे, देतो? मी तुम्हाला प्रॅक्टिकल एग्जाम्पल देतो बेटा. आमच्या दोघांचे सॉफ्टवेअर एकदम सारखे, हमारे दोनों के सॉफ्टवेअर सेम है. समजतंय? ते तो करत गेला ना कायम. 10 वर्षापासून तो तेच करतोय, त्याच्यामुळे ते कसं झालं त्याला सोपं. आणि मी 10 वर्षापासून काय करतोय, हेच करतोय. तर मला हे कसं आहे सोपं, आणि मला ते कसं आहे कठीण. त्याला हे कसं आहे. दॅट्स इट. इसका मतलब तुमच्या आयुष्यात तुम्ही जेवढ्या गोष्टी कठीण आहे म्हणतात, त्या फक्त तुम्ही केल्या नाही म्हणून कठीण आहे. ते जर केल्या असत्या ना तर त्या तुम्हाला सोप्या होत्या. मग आता परीक्षा, तुम्हाला परीक्षा पास करायची आहे, तुम्हाला ऑफिसर व्हायचं आहे, मग त्याच्यासाठी जे दिलंय करायला लागायचं. त्याच्यात डोक्यातून व्हायरस नाही टाकायची, हे मुझे अच्छा नाही लगता, हे मला येत नाही, हे मला जमलं नाही, हे सगळं काढून टाकायचं. काय म्हणायचं, परीक्षेसाठी हे गरजेचं आहे. इट इज रिक्वायर्ड, मुझे करना है, मैं करूंगा. दॅट्स इट. तुम्ही त्याच्यात इमोशन्स आणल्या की काम संपलं. डू यू अग्री? मग आजपासून कठीण काहीच म्हणायचं नाही बेटा, जे आवश्यक आहे ते करायला लागायचं. आई तुमची सगळी सेवा करते लहानपणापासून, आपली माहिती आहे ना. आपण सुशी सगळं करतो. कोण आवडतं? लहानपणी कोण आवरायचं? आईला आवडायचं का ते काम? नाही. मग ती का करायची? बेटा ते गरजेचं होतं काम. पहिली गोष्ट, इट इज रिक्वायर्ड. कोणाला तरी करणं गरजेचं होतं, आणि तिचं तुमच्यावर प्रेम होतं. तसं तुम्हाला परीक्षा पास होण्यावर प्रेम आहे की नाही? ऑफिसर होण्यावर प्रेम आहे की नाही? हा, मग ते करण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते ते जो करेल तो पास होतो. जो कंप्लेंट मोडमध्ये जातो, जो निगेटिव्हिटीत जातो, तो पास होत नाही. आणि अशी लोक त्याच्यातून निवडली जातात. ठीक. यूपीएससी परीक्षा आणि एमपीएससी परीक्षा, स्टाफ सिलेक्शन, बँक, रेल्वे, कमांडंट, असिस्टंट, अशा खूप परीक्षा आहे. म्हणून पहिल्यांदा हे ऑप्शन्स आपण शोधले पाहिजे. तुमच्याकडे मोबाईल असतात, आहेत? मोबाईल घेतलाय तुम्ही? हो, किती छान. तर त्याच्यामध्ये बेटा चांगल्या या सगळ्या वेबसाईटवर माहिती मिळते. मी तुम्हाला जाताना माझी एक वेबसाईट आणि फोन नंबर पण देईल, ज्याच्यावर तुम्ही चौकशी करू शकाल. पण आजपासून एवढं लक्षात घ्या की तुम्हाला खूप ऑप्शन्स आहेत, तुम्ही धुंडत नाही. तुम्हाला सर्व विषयांचे बेसिक्स चांगले जमले पाहिजे. वेदर इट इज सायन्स और जिओग्राफी और सायन्स और मॅथ्स और मराठी और इंग्लिश ग्रामर, एनिथिंग. तुम्हाला बेसिक जमलं पाहिजे, जे 10वी पर्यंतचं एक्सपेक्टेड असतं. ओनली 10th लेवल. ठीक. दुसरं, साहेबांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही चांगलं नॅशनल न्यूजपेपर वाचला पाहिजे. तुम्हाला यूपीएससी करायचं किंवा इव्हन एमपीएससी क्लास 1 करायचं तरी तुम्हाला इंग्लिश न्यूजपेपर इज व्हेरी मस्ट. आता ते कठीण आहे म्हणायचं काम नाही, ते गरजेचं आहे. आणि ते जर तुम्ही सलग करत गेला तर तुम्ही कोण व्हाल त्याच्यातले? एक्सपर्ट व्हाल. ठीक आहे. तिसरी गोष्ट लक्षात ठेवा, जी साहेबांनी सांगितली, मी रिपीट करून देतो. बेटा अवांतर पुस्तकं वाचली पाहिजे. चौथी गोष्ट, आजपासून सवय करायचं एखादी गोष्ट ठरवून रेग्युलर करण्याची. मी रोज फक्त 5 किलो वजन उचलतोय व्यायामात. किती? 5. आणि मला एक दिवशी सांगण्यात आलं आजपासून तुम्ही 25 किलो उचलायचं. तर काय होईल माझं? अरे मसाला भात हो जाएगा मेरा सब. समजतंय? तसं आहे आपलं. आपण जर कन्सिस्टंटली मेंटली आणि फिजिकली जर काम करण्याची सवय आतापासून नाही केली आणि अचानक कॉम्पिटिटिव्ह देताना तुमच्याकडून एक्सपेक्टेशन आल्या तर तुम्ही करू शकणार नाही. लक्षात राहील.
तुमच्याकडे आत्ता भरपूर वेळ आहे, त्या वेळेचा बेटा उपयोग करा. या परीक्षांसाठी ज्यांना गायडन्स घेता येत नाही, ज्यांना आर्थिक अडचण आहे, त्यांच्यासाठी दीपस्तंभ आणि बोंगेरवार फाउंडेशन तुम्हाला मदतीला उभं राहील. आणि दुसरी गोष्ट, जे त्याच्यासाठी खर्च करू शकतात आवर्जून करा. तुम्हाला खूप वर्षभर जाता येत नसेल, आपल्याकडे जळगावला 28 जिल्ह्यातून मुलं शिकायला येतात, ग्रामीण भागातून. काय येतात माहिती आहे? वी आर कमिटेड पीपल, इट्स नॉट बिझनेस फॉर अस. पण ज्यांना तरी पण येता येत नाही, त्यांच्यासाठी आम्ही उन्हाळ्यामध्ये 15-15, 20-20 दिवसांचे कोर्सेस डिफाईन केलेले आहेत, की तुम्ही 20 दिवस यायचं, 150-200 तासांचा सगळा ऍक्सेस घ्यायचा आणि तुमच्या गावाला जाऊन अभ्यास करायचा. या परीक्षेसाठी दिल्लीला जावंच लागतं असं नसतं. ठीक आहे? तुम्ही मात्र जे गायडन्स आहे ते अत्यंत क्वालिटीचं घेऊन त्याच्यावर वर्कआउट किती क्वालिटीने करतात त्याच्यावर बेटा ते डिपेंड असतं. कसा माहोल आजूबाजूला तयार होतो त्याच्यावर ते डिपेंड असतं. लक्षात येतंय? आणि मला दिसतंय तुमच्या डोळ्यांमध्ये बेटा, याच हॉलमधून आणि बाहेर बसलेल्यांमधून भविष्यामध्ये फार चांगले अधिकारी, चांगले माणसं घडतील. आज तुम्ही जे ऐकतायत, या लोकांना सगळ्यांना बघतायत, तुम्हाला आज हे स्वप्नवत वाटेल, बट दिस इज फॅक्ट. 5 वर्षानंतर जेव्हा इथेच कार्यक्रम घेऊ ना, तुमच्यातले 5-10 लोक इथे बोलायला येतील की असेच आम्ही इथे बसलो होतो आणि आज आम्ही इथे आहोत. आणि हे फक्त कॉम्पिटिटिव्ह मधूनच असं नाही. मी आज जे तुमच्याशी बोललोय, तुम्ही ठरवा, तुम्ही ते करू शकतात. तुम्ही ठरवाल ते करू शकतात. या गोष्टीवर मग तुम्ही चंद्रपूरचे का जळगावचे याचा काय संबंध आला? तुमचे आई वडील गरीब आहेत का श्रीमंत, काय संबंध आला? तुम्ही फोकस झालात, तुम्ही काही अचीव केलं की तुम्ही स्पेशल क्लासमध्ये जातात बेटा. अदरवाईज लाईफ लॉंग तुम्ही जनरल राहाल. लक्षात येतंय? ज्याला प्लॅनिंग येतं, ज्याला ठरवलेलं प्लॅनिंग फॉलो करता येतं, ज्याला रायटिंगमध्ये डायरी रायटिंगची सवय आहे, ज्याला लोकांच्या सोबत काम करायला आवडतं आणि जमतं, तेच लोक परीक्षाही पास होतात आणि तेच लोक अधिकारी पण होऊ शकतात. फुकट का टाइमपास नाही होणार. आपल्याला कोणीही विचारतं घेऊन जातं, चला फिरायला जाऊ. यांना म्हणणार का कोणी चला फिरायला जाऊ? त्यांचं टाइम टेबल आहे ना. आणि आपण रिकामे आहेत, आपला टाइम टेबल ही नाही कुछ. सो टाइम टेबल, प्लॅन, आणि हेच अभ्यासात लागतं. एक पुस्तक आहे बाहेर, अभ्यास मित्र म्हणून, आजचा दिवस माझा, हे पण एक याच्यात सगळं दिलंय. अभ्यासाचा प्लॅन कसा करायचा, कोणताही अभ्यास करा. आपला प्लॅनच नसतो. आपला पहिला प्लॅन शेवटच्या महिन्यात करायचा, दुसरा प्लॅन जे जमलं ते करायचं. ऐसा नाही होता है. मायक्रो प्लॅनिंग नसलं बेटा तर अभ्यासासह जगात काहीच होऊ शकत नाही. कोणीही उच्च पदावर वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊ शकतं. तुम्ही काय ग्रॅज्युएशन केलंय याला मॅटर करत नाही. डिग्री से मैटर करता है आदमी कैसा है. डिग्री से मैटर करता है वो क्या कर रहा है और कैसे तरीके से वो पढ़ाई कर रहा है. दैट इज वेरी इंपॉर्टंट. आप समझ गए? उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बेटा 15-20 प्रकारच्या क्षेत्रातल्या लोकांना भेटा. बिझनेसमॅन काय करतोय, अधिकारी काय करतोय, डॉक्टर काय करतोय, एखादा शेतकरी शेती उद्योगात काय करतोय. तुम्हाला त्याचा एक्सपोजर येईल, वर्क प्रोफाईल समजेल आणि मग तुम्ही योग्य करिअर निवडू शकाल. मला इंग्लिश खूप आवडायचं आणि मला आर्ट्स आवडायचं म्हणून मी आर्ट्स घेतलं. माझे वडील डॉक्टर होते. अख्खं जग म्हणायचं की हा डॉक्टरच होईल मी सोडून. आप समज रहे हो ना? एक लक्षात ठेवा माझ्या भावा बहिणींनो, जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला खूप आवडते, तुम्हाला विश्वास असतो की हे मला करून बघायचं आहे, हे मी करून दाखवेल, आणि फार फार अडचणी आल्या ना तर मला त्या करण्याचा आनंद घ्यायचा आहे, पण माझी फार इच्छा आहे की मेरे को ये करके दिखाना है. आणि ते जर करताना तुम्हाला लोक म्हणत असतील सगळे कि अरे ये नहीं हो सकता, ये आज तक किसी ने किया नहीं है और तेरे से तो बिल्कुल नहीं होगा, सुन ये मत कर, असं जर सगळे म्हणत असतील तर लक्षात घ्यायचं यू आर ऑन राइट ट्रॅक. आप एकदम सही जगह पर हो. दुसरी गोष्ट, तुम्हाला उन्हाळ्यात किंवा कोणत्याही वेळेस मार्गदर्शनाची गरज पडली, यू कॉल दीपस्तंभ. ओके, यू विल डेफिनेटली गेट बेस्ट ऑफ द थिंग. आणि जे आम्ही नाही करू शकत, जसं UPSCचं मेन्स वगैरे आम्ही काहीही करत नाही, आम्ही सरळ पाठवून देतो पुढे, बिकॉज इट्स नॉट अवर बिझनेस. यू विल गेट क्वालिटी अँड ऑनेस्ट गायडन्स, काउन्सिलिंग. कधी पण या, मी आज पण इथे नंतर थांबणार आहे. ठीक आहे? आणि शेवटची गोष्ट बेटा, सध्या जग ना राजा फार आत्मकेंद्रित झालंय. म्हणजे काय माहितीये, फार स्वार्थाचं झालंय. फक्त स्वतःचं बघायचं, फक्त स्वतःचं. मी ते अनाथांचं बोललो ना, तुम्हाला मायबाप भेटले बेटा, फार भाग्यवान आहे राजा. रोज पाया पडत जा आईवडिलांच्या, रोज सकाळी, रोज. तुम्हाला माहित नाही आईवडील नसणं काय असतं राजा, कारण आपल्याला आईवडील बाय डिफॉल्ट फाईल क्रिएट झाली आयुष्यामध्ये, समजतं ना.
आजकाल ना स्वार्थी फार झालेत सगळे. तर निस्वार्थतेने बेटा जे लोक एकमेकांवर प्रेम करतात, मदत करतात, आनंद देता घेतात, त्यांना चांगला माणूस असं म्हणतात. आणि या जगाला आता चांगल्या माणसांची गरज आहे. यशस्वी माणसांपेक्षाही चांगल्या माणसांची गरज आहे. कुठलीही अडचण असले आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत.